नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पोलीस भरती संबंधित अतिशय महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बातमी तुम्ही इथं बघू शकता. पोलीस भरती संबंधित पोलीस भरतीवर बंदी आली. ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी. संपूर्ण तुम्हाला बातमी मी दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि पोलीस भरती 2020 संबंधात तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक सूचना अशी आहे की पोलीस भरती संबंध तुमच्याकडून विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संबंधात तुम्हाला संपूर्ण छोटी-मोठी जी काही अपडेट असते मित्रांनो, ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉइन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉइन होऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती संबंधात काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर तुम्हाला खाली जॉइन बटन दिलं आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण अॅरीच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. तर मी तुम्हाला संपूर्ण मदत करत असतो. संपूर्ण तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांचे उत्तर तुम्हाला तिथे दिले जात असतात. खूप सारे विद्यार्थी जॉइन झाले. तुम्ही जॉइन व्हायला विसरू नका. तुम्हाला खाली जॉइन बटन दिलं आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही तिथे विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बातमी पोलीस भरती संबंधात संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने पाहणार आणि संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने बघणार आहोत. पण मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला आहे त्या संबंधित डिटेलमध्ये आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पोलीस भरती 2020 संबंधात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता आपण जाणार आहोत प्रूफवरती जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता प्रूफवरती आपण आलेलो आहे. ते म्हणजे असं की बघा, ठाकरे सरकारला झटका, मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मराठा आरक्षण स्थगित दिली होती 9 सप्टेंबर रोजी. तुम्हाला सर्वांना माहिती असेल 9 सप्टेंबरला मराठा आरक्षण स्थगित दिली सुप्रीम कोर्टने. पण मित्रांनो, आता त्यावर याचिका होणार होती. तुम्हाला सर्वांना माहिती होती सुनावणी होणार होती. पण ती सुनावणी झाल्या मित्रांनो, आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे स्थगिती हटवण्यास. स्पष्टपणे मित्रांनो, 5 खंडपीठांसमोर ही सुनावणी होणार होती आणि 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणीस मित्रांनो स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. आता मित्रांनो, ही सुनावणी जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचा उल्लेख केलेला महत्त्वाची अपडेट ती म्हणजे की नोकर भरती संदर्भात. आता मित्रांनो, मराठा आरक्षणावर स्थगित दिले त्यामुळे मित्रांनो आता नोकर भरतीवर बंदी आलेली आहे. पोलीस भरतीवरती बंदी आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. तर बघा, मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तुर्तास हटवली जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने यास नकार दिला आहे. ही स्थगिती तुर्तास हटवली जाणार नाही. त्यानंतर आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 25 तारखेला सुनावणी होणार आहे. 25 किंवा 26 तारखेला तुमची सुनावणी होणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो, 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. मराठा आरक्षणाचा पुढे काय होणार ही लढाई सुरूच आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास बघा मित्रांनो, आता अंतरिम स्थगिती उठवण्यास खंडपीठाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे. त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल, असं या खंडपीठाने म्हटलं आहे. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो, जी सुनावणी होणार होती आणि हे जो गंभीर प्रकरण आहे मित्रांनो मराठा आरक्षणाचं, त्यामुळे मित्रांनो ही जो सुनावणी तर त्यासाठी मित्रांनो विस्तृत सुनावणी ही जानेवारी महिन्यामध्ये केली जाणार आहे, असं खंडपीठाने सांगितलेलं आहे. म्हणजे सविस्तर सुनावणी जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. आता महत्त्वाचा यामध्ये मित्रांनो उल्लेख केला आहे बघा सुप्रीम कोर्टाकडून, तो म्हणजे की आम्ही कोणतीही भरती बघा मित्रांनो, आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिला नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला लाल अक्षरात दिलं आहे, आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिला नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग विद्यार्थी खूप सारे क्वेश्चन विचारतो की सर, मराठा आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने मित्रांनो त्या विद्यार्थी विचारतो की सर, नोकर भरतीवरती सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे, नोकर भरतीवर स्थगिती आली, नोकर भरतीवर बंदी आली, पोलीस भरतीवर बंदी आली. हे खरं आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जे महत्त्वाचा मुद्दा आहे की तो तुम्ही इथे बघू शकता की आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिला नाही, असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आणखी सांगितलेलं तेही तुम्ही बघू शकता. मात्र या ॲक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
ठाकरे सरकारची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी विद्यार्थ्यांचं किती नुकसान होईल, नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, ठाकरे सरकारचे वकील आहे मित्रांनो मुकुल रोहतगी, जी बाजू मांडत होते सुप्रीम कोर्टासमोर मराठा आरक्षण संबंधात. तर मित्रांनो स्थगिती उठवण्यासाठी, तर त्यामध्ये मित्रांनो त्यांनी बाजू मांडताना सांगितले मुकुल रोहतगी यांनी, विद्यार्थ्यांचं किती नुकसान होईल, नोकर भरतीचं काय होईल हा प्रश्न उपस्थित केला आहे. मित्रांनो बघा, नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुप्रीम कोर्टाने असं उत्तर दिलं आहे की आम्ही कोणत्याही भरती थांबवण्यास नकार दिला नाही आहे. आता मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता, स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिला नाही. पण त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, ते म्हणजे की मात्र ह्या ॲक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही. आता मित्रांनो ह्या ॲक्ट अंतर्गत कोणती भरती करता येणार नाही तुम्ही इथे बघू शकता, सांगितलं आहे त्यांनी ह्या ॲक्ट अंतर्गत भरती करता येणार नाही. त्यानंतर पुढे आणखी तुम्ही बातमी बघू शकता, सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणाचा प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केलं होतं. आज आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवली जाईल असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती कायम ठेवली आहे. मित्रांनो अगोदर त्रिसदस्यीय खंडपीठाने ही सुनावणी केली होती आणि त्यावेळी सुद्धा मित्रांनो स्थगिती काय उठली नव्हती. त्यानंतर मित्रांनो मराठा आरक्षणाचं प्रकरण हे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर गेलं होतं. म्हणजेच 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हे जो प्रकरण होतं ते वर्ग करण्यात आलेलं होतं आणि त्यावरती सुनावणी झाली. तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सुप्रीम कोर्टाने स्थगिती कायम ठेवली आहे. स्थगिती उठवण्यास त्यांनी नकार दिला आहे सुप्रीम कोर्टाने, तुम्ही ते बघू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे की मराठा आरक्षणाला सप्टेंबर महिन्यात मिळालेली स्थगिती किमान आज उठवली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालेलं नाही आहे. ही स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे. तुम्हा सर्वांना मी अगोदरही सांगितलेलं आहे. काय म्हणाले रोहतगी, तर मित्रांनो बघा, मुकुल रोहतगी काय म्हणले ते तुम्ही इथं बघू शकता. मराठा आरक्षणावर राज्य सरकारची बाजू मांडताना रोहतगी म्हणाले की राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे. त्यासाठी स्वतंत्र एससीबीसी वर्ग तयार करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलं आहे. तर बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे एससीबीसी वर्ग तयार करून त्यांना नोकरी, बघा मित्रांनो, नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा योग्य ठरवला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा योग्य ठरवला होता असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे की नोकर भरती संदर्भात. तर त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी हेही सांगितलेलं आहे की मात्र या ॲक्ट अंतर्गत भरती करता येणार नाही आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती जी तुम्ही म्हणत होता की बंदी आली का, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीवरती बंदी एक प्रकारे आली नाही आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका, पोलीस भरती ही होणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी होती, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला जॉइन झालं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत गुड बाय.